अर्थता यावर संसार सर्वस्व, आणि म्हणून हा जो काही सर्व संसार आहे तो कोणत्याही रूपाचा असला तरी, मुनी रूपाचा असला, श्रावक रूपाचा असला, मिथ्या दृष्टीचा असला, अनंताचा असला, तरी तो शेवटी संसार आहे. आणि महाअनर्थास्पदम परम, आमच्या महान अशा अनर्थाला, आमच्या दुःखाला, संकटाला कारण असा. वाचा विशेष. यहाँ 21 औदयिक भाव में से असिद्धत्व भाव का निर्देश किया गया है. संसारी जीव 8 कर्मों से बंधा हुआ है. इससे वह अपने स्वरूप को भुला हुआ है और परस्वरूप को अपना मान रहा है. 8 कर्म ज्ञानावरण, दर्शनावरण, वेदनीय, मोहनीय, आयु, नाम, गोत्र और अंतराय है. इनके निमित्त से आत्मा के स्वाभाविक भाव प्रकट नहीं होते. ज्ञानावरण के उदय से ज्ञान भाव प्रकट नहीं होता. दर्शनावरण के उदय से दर्शन भाव प्रकट नहीं होता. वेदनी के उदय से अव्यापाद गुण प्रकट नहीं होता. मोहनी के उदय से सम्यक्त्व और चारित्र गुण प्रकट नहीं होते. आयु कर्म के उदय से अवगाहन गुण प्रकट नहीं होता. नाम कर्म के उदय से सूक्ष्मत्व गुण प्रकट नहीं होता. गोत्र कर्म के उदय से अग्रु लघु गुण प्रकट नहीं होता. और अंतराय कर्म के उदय से वीर्य गुण प्रकट नहीं होता. ये 8 मुख्य गुण हैं जो इन कर्मों के उदय से प्रकट नहीं होते. यो तो आत्मा में अनंत गुण है और संसार दशा में वे सब कर्मों से बाधित है. ऐसा एक भी गुण नहीं है जो उसके विरोधी कर्म के उदय में प्रकट रहता हो. म्हणून जेवढे आपले विकारी भाव तेवढे वस्तुतः कर्माचे भेद आहे. तसे पाहिले तर आपण कर्माचे भेद 148 केले, परंतु जेवढे असंख्यात लोक प्रमाण विकार भाव असेल तेवढे त्याचे भेद होतात. इस तरह जीव का अपने स्वाभाविक गुणों से च्युत होना ही असिद्ध भाव है और प्रतिपक्षी कर्मों का अभाव होने पर अपनी स्वाभाविक दशा को प्राप्त हो जाना ही सिद्ध भाव है. जब तक 8 कर्मों का उदय है तब तक तो असिद्ध भाव है ही, किंतु उनमें से कुछ कर्मों का उदय रहने पर भी असिद्ध भाव होता है. इसलिए इसे सब कर्मों का और अलग अलग प्रत्येक कर्म का कार्य बतलाया है. सिद्ध शब्द का अर्थ निष्पन्न है. जब तक कोई वस्तु अनिष्पन्न होती है तब तक वह असिद्ध कहलाती है. असिद्धता प्रत्येक संसारी जीव के जीवन में मौजूद है. जो अत्यंत अविकसित अवस्था में है वे तो अनिष्पन्न है ही, किंतु जिन्होंने विकारों पर पूरी तरह से विजय नहीं पाई है या जो जीवन में परतंत्रता का अनुभव नहीं करते हुए भी परतंत्र का अनुभव नहीं करते हुए भी शरीर, वचन और मन कळलं. 2 मधलं अंतर दाखवायचं आहे. जिन्होंने विकारों पर पूरी तरह से विजय नहीं पाई है म्हणजे मुनि दशा है, या जो जीवन में परतंत्रता का अनुभव नहीं करते असंत दशा आहे, तरी परतंत्रता आहे. म्हणून ते 2 शब्द ठेवले. काय लक्षात आलं? नाही आलं. जिन्होंने विकारों पर पूरी तरह से विजय नहीं पाई है म्हणजे कोणती दशा आली? मुनी दशा आली की यांनी अजून पूर्ण विजय नाही मिळवला तरी तेही असिद्धच आहे. आणि ज्यांनी विकारावर विजय तर मिळवला, अनुभव करत नाही पण परतंत्र आहे, असे जे आहेत तेही म्हणतात नियमाने असिद्ध आहे. शरीर, वचन और मन के अधीन है वे भी अनिष्पन्न है. लोक में अर्यंत अवस्था बड़ी श्रेष्ठ मानी जाती है. आचार्यों ने इस अवस्था का पर्याय व्यवहार से उपादेय रूप से निर्देश किया है. पंच नमस्कार मंत्र में अर्यंतों को सर्वप्रथम नमस्कार किया जाता है. इनके ज्ञानादि अनंत गुण भी प्रकट हो जाते हैं,
फिर भी इसे पूर्ण निष्पन्न नहीं माना जाता। इसका यही तो अर्थ है कि अभी यह भी पूर्ण निष्पन्न नहीं है, इस अवस्था में भी कुछ न्यूनता है। यह कमी जो थोड़ी बहुत अर्यंत अवस्था में शेष रहती है वह शरीर वचन आणि मनाचे अधीन असणारी श्रावक आपल्या मुनी दशा असेल किंवा श्रावक असेल ते तर अनिष्पन्न आहेत, पण याच्या अधीन जे नाही तेही अनिष्पन्न झाले ना। शरीर वचन मन अधीन आहे ते श्रावक। ते आपण आलो, मुनी आले, हां आधी संसारी जीव घेतले आहे आणि नंतर परत. ते तू सगळ्या संसारी जीवासाठी आलं, शरीर मन वचन, आणि अधांत अवस्था बरी श्रेष्ठ, त्याचा पुढे खुलासा आहे। ते अधांतासाठी आलं असं नका समजू। प्रश्न तिथं उभा राहिला असेल की ते अधांत दशेसाठी नाही आलं, अधांत दशेचं पुढे वर्णन केलं ते की शरीर वचन और मन, त्यांना शरीर जरी असलं तरी वचन मन नाही, आणि म्हणून ते लागत नाही। पहिले तरी घेतलं आहे अत्यंत अविकसित अवस्था में है। हां, तर ते तर म्हणजे आपण झालं मिथ्या दृष्टी। हां, अत्यंत अविकसित जे आहे ते मिथ्या दृष्टी, थोडे विकसित आहे ते सम्यक दृष्टी किंवा मुनी, आणि पूर्ण विकसित असूनही परतंत्र आहे ते अधांत। शरीर वचन और हे मन कुणासाठी आलं? आपल्यासाठी आपली जे पहिलेचे ते आपण चालू नंतर शेवटी आपण नाही नाही, ते खुलासा केला त्या शब्दांनी पहिल्याच याचा। हे सगळेच आहे, अद्याप मुनी देखील मन वचन कायाच्या अधीन आहेत, सम्यक दृष्टी देखील त्याच्या अधीन तर आहेच अद्याप। अधांत दशाच फक्त त्याच्या अधीन नाही, बाकी तर सगळ्या आहेच। यह कमी जो थोड़ी बहुत अर्यंत अवस्था में शेष रहती है वह अनादिकाल से चली आ रही है। इसका कारण कर्म माना जाता है अवश्य, पर यह मूलतः जीव की अपनी परिणत का ही परिणाम है। इसे ही संसार दशा कहते हैं। संसार का कारण मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान और मिथ्या चारित्र है। दृष्टि का मिथ्या होना ही मिथ्या दर्शन है। जगत क्या है, उसमें कितने तत्व हैं, कार्य कारण भाव का क्या रहस्य है, जीव का उसमें क्या स्थान है, इत्यादि प्रश्नों का समीचीन ज्ञान न होने देना ही मिथ्या ज्ञान है। इसका निमित्त कारण दर्शन मोहनीय कर्म माना गया है। यह संसार की जड़ है तो यह जीव की परिणति विशेषी, फिर भी यह बंधक की प्रयोजक मानी गई है। एवढं वाक्य का ठेवलं त्यांना की सगळेच कर्म वस्तुतः बंधक आहे, परंतु याला काही विशेष स्थान दिलं मोहनीय कर्माला, दर्शन मोहनीयाला, ते का दिल्या गेलं बा? हा विशेष स्थान देण्याचं प्रयोजन काय होतं त्यांच्या ठिकाणी? तर म्हणतात सगळ्या कर्माच्या बंधाला कारण हा दर्शन मोहनीयच असणार आहे। चारित्र मोहनीयाच्या उदयात बंध आहे, पण काही प्रकृतीचा समोर होऊन बंध आहे, आणि म्हणून त्यांनी सांगितलं की दर्शन मोहनीय असं एक कर्म आहे की कोणत्याही कर्माचा बंध थांबला असं होत नाही। है तो यह जीव की परिणति विशेषी, फिर भी यह बंधक की प्रयोजक मानी गई है, क्योंकि वह पर के अवलंबन से उत्पन्न होती है। मेरा भोजन के बिना नहीं चल सकता, उसके बिना भला मैं कैसे जी सकता हूँ, वस्त्र भी मुझे चाहिए और दूसरे पदार्थ भी, यह सब इस भावी मिथ्यात्व के कारण होते हैं। इसके कारण प्राणी मात्र की दृष्टी परावलंबनी बनी रहती है। भाव पाहिजे ते, भाव नाही. भाव पाहिजे ते, भावी झाला आहे। अपने हाथ से कार्य कर लेना यह स्वावलंबन नहीं है। इसके कारण प्राणी मात्र की दृष्टि परावलंबनी बनी रहती है।
वह स्वावलंबन के महत्व को ही नहीं समझ पाता। अपने हाथ से आणि कार्य करने स्वावलंबनाचं महत्त्वच येत नाही. मिथ्या दृष्टी आहे तोपर्यंत आपलं स्वावलंबन म्हणा, स्वातंत्र्याची दृष्टीच येत नाही. स्वातंत्र्य घ्यायचा प्रश्नच राहिला नाही. त्याला अजून त्याची आवड म्हणा, रुची म्हणा, दृष्टीच निर्माण होत नाही जोपर्यंत मिथ्यात्वाचा उदय. तो काही ना काही पराच्यामुळेच आपल्यात घडते हा स्वीकार करणार आहे. तर हा भावी शब्द सुद्धा बरोबर दिसते असं वाटतं. चालू शकते. हा? भावी मिथ्यात्वाचं कारण कारण हे जे आहे त्यांनी जे म्हटलं सांगितलेलं आहे, तरी हे जे सगळे परिणाम जे आहे, हे परिणाम पुढच्या मिथ्यात्वाला कारण आहे. भाव बरोबर बसते फिट. भावी म्हटलं हे तरी परिणाम पुढच्या मिथ्यात्वाला कारण आहे. चालते ना, दोन्ही चालते. काही फारसा फरक पडत नाही. चला एक ताटली आणून ठेव इथं. अपने हाथ से कार्य कर लेना यह स्वावलंबन नहीं है. हाथ ही इसका कहाँ है. आपण स्वावलंबन कशाला म्हणतो? व्यवहारात आपण स्वतःचे कामं स्वतः केले तर म्हणतात तेही पारतंत्र्य झालं ना. शरीर आपलं थोडंच आहे, हात आपला थोडाच आहे. अवलंबन म्हणजे स्वचं अवलंबन, भगवान आत्म्याचं अवलंबन, त्याचंच नाव स्वावलंबन. स्वावलंबन का ठीक अर्थ तो यह है कि जीवन में स्व से भिन्न अन्य वस्तु का कथमपि अवलंबन न लेना पड़े. मिथ्या दर्शन रूप परिणति के अभाव बिना ऐसा विश्वास ही नहीं होता कि किसी अन्य वस्तु का सहारा लिए बिना चल सकता है. जब इस परिणति से जीव का मोचन हो जाता है तब वह यह अनुभव करने लगता है कि जिसे मैं अब तक अपना कार्य समझता रहा वह वास्तव में मेरा कार्य नहीं है. इस समय तो पर पद में स्थित हूँ. परपद में स्थित आहे म्हणजे पर पदार्थामध्ये आहे. परपदार्थाला आपलं मानतो आहे. सगळ्या मिथ्या मान्यतेनं सगळे पदार्थ मी आपले केलेले असणार आहे. स्वपद की प्राप्ति की और मेरा ध्यान ही नहीं गया है. स्वपद की प्राप्ति का अर्थ है स्व में स्व का रम जाना और उसे अन्य किसी वस्तु की अपेक्षा न रहना. इसे तो अभी मुझे प्राप्त करना है. अभी तो मुझे मात्र यही विवेक हुआ है कि यह स्वपद है और यह परपद है. त्याला मिळवलं नाही म्हणजे काय? त्याला मिळवायचं आहे म्हणत आहे की नाही? म्हणजे काय? त्या वाक्याचा अर्थ काय कळाला? पर्यायीमध्ये त्याला घेतलं नाही. शुद्ध आत्मा असूनही त्याला आम्ही पर्यायी स्वीकार केला नाही. 6व्या गाथेत जसं समयसारच्या त्यांनी म्हटलं होतं. काय म्हटलं? एषः जेव्हा हा आत्मा अनुभवात येतो तेव्हा तो शुद्ध आहे. अनुभवात येत नाही तोपर्यंत आमच्या दृष्टीत तो शुद्ध नाही. तेच सांगता आहेत की हा विवेक झाला आपल्या जीवनात की माझा शुद्ध आत्मा आणि माझ्या जीवनात असणारे विकार भाव हे भिन्न आहे. हा विवेक तर झाला पण तशी प्रतीती नाही आली अद्याप. आपण ज्याला म्हणतो आता आपल्याला एक कळालं असं ज्ञान पर्यायीत आलं. श्रद्धेच्या पर्यायीत ते आलं नाही. अभी तो मुझे मात्र यही विवेक हुआ है कि यह स्वपद है और यह परपद है. इस तरह जब यह विचार दृढ़ होता है तभी इस जीव को सम्यक दर्शन की प्राप्ति होती है. इसके होने पर जीव स्वपद की प्राप्ति के लिए उद्यत होता है. जो जीवन में पूर्ण स्वावलंबन को उतारने में समर्थ होता है वह मुनिव्रत स्वीकार करता है. और जो इनमें अक्षम होता है किंतु अंशतः स्वावलंबन का अभ्यास करने लगता है वह गृहस्थ धर्म स्वीकार करता है. आधी श्रद्धा घ्यावी लागेल. क्रमानं नेऊ लागले ते
की आधी तुम्हाला मी शुद्ध आत्माच आहे या हे परिणतीत यावं लागेल. हे आल्यानंतर मग तो स्वावलंबनाचं जीवनाकडे वळेल. आता ते स्वावलंबनाचं जीवन 2 रूपाचं, एक मुनी अवस्था रूपाचं, एक श्रावक अवस्था रूपाचं असेल. जोपर्यंत मुनी अवस्था रूपाचा तो स्वीकार नाही करू शकत तोपर्यंत तो श्रावक अवस्थेचा स्वीकार करेल. श्रावक अवस्थेचा स्वीकार करेल म्हणजे काय? सम्यक दृष्टी तर झालाच आहे. सम्यक दृष्टी 4थ्याच गुणस्थानात झाला. श्रावक कधी झाला? 5व्याच्या पासून तो श्रावक झाला. तर त्या ठिकाणी नियमाने कोणत्या न कोणत्या चारित्राचा स्वीकार तो आपल्या जीवनात करणारा, म्हणून स्वावलंबन आला. स्वपद की प्राप्ति का यही मार्ग है. इसके बिना जीव अन्य पदार्थों के बोझ से हल्का नहीं हो सकता, और जब तक यह जीव अन्य पदार्थों के बोझ से सर्वथा मुक्त नहीं होता तब तक इसे सिद्ध पद की प्राप्ति होना दुर्लभ. इससे सिद्ध होता है कि असिद्ध भाव की प्राप्ति कर्मोदय निमित्तक है. जब तक इस जीव के कर्मों का संबंध लगा हुआ है और वे आत्म परिणति के होने में निमित्त हो रहे हैं, तब तक इस भाव का अभाव नहीं हो सकता. क्लेशा षडैव विख्याता भावा औदैका स्मृता यस्मायोगकषायाभ्यां दाभ्यामेवोदयात्. शेवटचा औदैक भाव आहे, पण तो शेवटचा औदैक भाव पंडितजी पूर्ण करू शकले नाही. तर लेशेची परिभाषा काय आहे आपल्याला आठवते? भारतीय लेशेची परिभाषा काय? नाही आठवत. अशा कषायानं अनुरंजित योगाची कुणाची पर्याय? लेशा ही पर्याय कुणाची? चारित्र गुणाची पर्याय आहे. पण केवळ चारित्र गुणाच्या पर्यायीला आम्ही कषाय म्हणणार आहोत. तर चारित्र गुणाच्या पर्यायी बरोबर योग हा अभिप्रेत जिथं असतो तेव्हा तिला लेशा म्हटल्या जाते. हा महत्त्वाचा भाग लक्षात. काय झालं? चारित्राची नुसत्या पर्याय मानली असती तर तो कषाय भाव झाला असता. कषाय भावाच्या वेगळं काही प्रवृत्ती आली आहे त्याच्यात. कषाय भावाच्या अनुरूप अशी जी मनवचन कायेची प्रवृत्ती घडते तिला लेशा असं म्हटलं जाते. म्हणून त्यांच्या परिभाषेत काय शब्द ठेवला? कषायानं अनुरंजित. कषायानं बरबटलेली तर आहेच, पण आहे काय ती? योगाची प्रवृत्ती आहे. जर नुसतं कशा म्हणजे चारित्र मन याचं मानलं तर भगवंतांना राहू शकली नसती. उपचारानं नसती. शुक्ललेशा मानतो की नाही अनंतांना आपण. योग आहे आणि म्हणून उपचारानं अर्हंतांनाही शुक्ललेशा त्यांनी सांगितली. प्रवृत्ती जरी नसली तरी नाही ना, म्हणून उपचार आला ना. लेशेच्या परिभाषेत 2 पाहिजे ना आपल्याला, तर एक आहे एक नाही. योगाची प्रवृत्ती अद्याप आहे, कषायाची प्रवृत्ती राहिली नाही आणि म्हणून उपचार म्हणावा लागला त्यांना. वास्तविक कषायानं अनुरंजित योगाच्या प्रवृत्तीलाच लेशा म्हणता येते. केवळ योगाच्या प्रवृत्तीला लेशा म्हणणं हा उपचार झाला. तर ह्या लेशा षडैव विख्यात. ह्या 6 लेशा 6 भेद आहे या लेशांचे. ते औदैहिक असणार आहे. नावं तर आठवतं? कृष्ण. तर ह्या 6 लेशा ज्या आहेत त्या 6 लेशा त्या भावाला अनुसरून आपल्या मन वचन कायेची प्रवृत्ती कशी होते यासाठी एक द्योतक ठेवला आहे त्यांनी. आपल्या मंदिरात तर नाही पण मधल्या मंदिरात फोटो आहे की या 6 लेशेवाल्याला एक 6 जणांना आंबाच खाण्याचा भाव आहे. पण आंबा खाण्याचा भाव
त्यासाठी होणारी त्यांची कशायाची आणि योगाची प्रवृत्ती कशी आहे हे दर्शवलं आहे त्यांनी. तर एक कृष्णदेशीवाला जर जीव असेल आणि त्याला आंबा खायचा विकल्प आला असेल तर तो काय करल, पूर्ण झाड तोडून न्यायच्या विकल्पात पडणार आहे. पूर्ण झाड तोडून त्याला आंबे नाहीच तरी देखील त्याचा भाव कोणत्या कशायात जाऊन अडकणार आहे हे दाखवलं. नीललेशेवाला असेल तर तो थोडा विचार करेल की बुंध्यापासून तोडून काय उपयोग आहे, बुंधा तसाच राहू दे, सगळ्या फांद्या तोडून घेऊ. कापोत लेशेवाला असेल तर तो म्हणेल की एवढ्या सगळ्या फांद्या तोडून घेऊन काय उपयोग आहे, एकदम सारे आंबे झाले तर आपण खाऊ शकणार नाही, त्यातल्या 1-2 फांद्या जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढं तोडू. हा कापोत लेशेवालाचा विचार असेल. पीतलेशेवाला हा विचार करेल की त्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्यांमध्येही जे पाडी आलेले आंबे आहेत तेच तोडले तर पिकल, कोणतेही तोडले, छोटे मोठेही तोडले तरी ते पिकणार नाही. पद्मलेशेवाला हा विचार करेल की पाडी आलेले आंबे आहेत तेवढे पाहावं लागेल, छोटे आंबे सोडावं लागेल. आणि शुक्ललेशेवाला हा विचार करणार आहे की जो पाडी आलेला आंबा आहे त्याला तोडायच्या विकल्पात मी का पडू, तो खाली पडणारच आहे, तेव्हा मी घे. तर ह्या लेशेला अनुसरून अशा प्रकारचे जीवाचे भाव होत राहत असतात. आणि आयुर्बंधाचं मूळ कारण लेश आहे. तुमची आयुर्बंध पडताना ज्यावेळी जशी लेशा असेल त्याला अनुरूप तो आयुर्बंध पडतो. त्यांचा त्यांनी नकाशा दिला आहे, मी प्रवेशिकेत दिलं आहे की कोणत्या लेशेत कोणता आयुर्बंध पडू शकतो. त्या लेशेचेही तरतमता काही लेशेंची दाखवलेली आहे त्याच्यात. आणि त्या लेशेमध्ये त्या आयुचाच बंध पडेल. म्हणून आयुर्बंधाचं मूळ कारण आहे हा लेशारूप असणारा जीवाचा परिणाम. जसा तो लेशेचा परिणाम त्यावेळी राहतो त्याप्रमाणे आपल्याला आयुर्बंध होतो. आणि हा आयुर्बंध पुन्हा कधी बदलत नाही. आणि म्हणून लेशा कशी आहे, आपल्या जीवनात कोणत्या लेशेचा वापर करावा हा महत्त्वाचा भाग आहे. नरकात 3 अशुभ लेशाच राहतील, कृष्ण, नील, कापोत. स्वर्गात 3 शुभ लेशाच राहतील, पीत, पद्म, शुक्ल. मनुष्य आणि तिर्यंच्यांनाच 6 लेशा असू शकणार आहे. त्या 2 जीवांना 6 लेशा असतच नाही. भोगभूमीतल्या जीवांना पीतलेशाच असणार आहे, बाकीच्या लेशा असणार नाही. हा कर्मभूमीचा मनुष्य, कर्मभूमीच्या तिर्यंच्यांनाच 6 लेशा रूपाचा परिणाम होऊ शकतो. आणि तो चारित्र मोहनीयाचा उदय आहे, योगही कार्यकारी आहे. अशाच वेळी त्याला लेशा म्हटल्या जाते. आणि हा लेशारूप भावही औदैहिक भाव आहे. त्याचं वर्णन आपल्या आगमामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केलं आहे की कृष्णलेशेवाला जीव, अनंतानुबंधित असणारी लेशा, अप्रत्याख्यानात असणारी कृष्णलेशा, प्रत्याख्यानात असणारी कृष्णलेशा, यात कसा अंतर असू शकते. तर एक सम्यकदृष्टी जीवही क्रोध करे आणि एक मिथ्यादृष्टी जीवही शांत परिणामी असेल. आपल्याला काय दिसत, त्या मिथ्यादृष्टीच्या जीवनात शुक्ललेशा दिसत आणि सम्यकदृष्टीच्या जीवनात कृष्णलेशा दिसत असेलही. परंतु त्या 2मध्ये अंतर आहे. मिथ्यादृष्टीच्या जीवनातली शुक्ललेशा ही सगळ्या कर्माच्या बंधाचं कारण आहे आणि सम्यकदृष्टीच्या जीवनातली कृष्णलेशा ही काहीच कर्माच्या बंधाचं कारण होऊ शकते. हा महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून या लेशेच्या पाठीमागे सम्यक्त्व किंवा मिथ्यात्व हेही एक कारण असणार आहे. त्याचं वर्णन पंडितजी करू शकले नाही, तिथंच थांबावं लागलं आहे त्यांना. परंतु बाकीच्या पंडितांनी
या श्रावकाचांमध्ये इतकं वर्णन केलं आहे की अनंतानुबंधी क्रोधात तुमचा भाव कसा असेल, अनंतानुबंधी मायेत कसा भाव असेल आणि त्या लेशेत कोणता बंध पडेल, हे सगळं केलेलं असणार आहे. म्हणून यस्मात् योग कषायाभ्याम द्वाभ्याम एव उदयोद्भवाः, याचा ह्या लेशेंचा जो उदय आहे, लेश्यारूप जो परिणाम आहे, तो योग आणि कषा या दोनच्या उदयातच उत्पन्न होणारा असणार आहे. हे विशेषात वाचन. 21 औदयिक भाव में 6 लेशाएं भी परिगणित की जाती है. इनकी उत्पत्ति योग और कषाय से होती है. इनके नाम कृष्ण, नील, कापोर, पीत, पद्म और शुक्ल है. इनके जैसे नाम है वैसी इनकी परिणति है. इस प्रकार जीव के 21 औदयिक भाव जानने चाहिए. पद म्हणताय, पद म्हणताय. हां आता ते नावाचं कोणापर्यंत कोणतं घ्यायचं? हां, भावाप्रमाणेच पडेल ना. लेशेतही भाव तर आहेच, कशात आहेच ना. हां हां, तर त्याचा कृष्णलेशेमध्ये कशा याची